नमस्कार शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या पिकांची 72 तासाच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 1.25 लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्वसूचना देखील दिल्या आहेत, पण अजून ते पैसे कधी येतील या संदर्भात शेतकरी संभ्रमात आहे। नमस्कार, मी सचिन परत एकदा स्वागत करतो। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा। अक्कलकोट, बार्शी, माढा, मंगळवेढा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश सर्वाधिक आहे। सध्या विमा कंपनीकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक पंचनाम्याचे काम देखील सुरू आहे। म्हणजे आता पंचनामे देखील त्यांच्याकडून सुरू झालेत। सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे अगदी सुरुवातीपासूनच सातत्य ठेवले होते, त्यामुळे खरीप पिके तशी चांगली नव्हती आणि पण ऐन काढणीच्या वेळी त्याने कापलेली जी काही पिके होती ती पिके खराब झाली। आता याच्यामध्ये जी काही पिके होती ती पाण्याखाली देखील गेली, चिखलात कोमेजून मेली। अशी जी काही पिके असती जसं की उडीद झाला, इतर जी काही पिके त्यांचं खूप काही नुकसान झालं। त्यानंतर सोयाबीन काढणीत ऐनवेळी पावसाने फटका देखील दिला। अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आजही शिवारातच अडकून आहे। खूप दयनीय परिस्थिती आहे आपल्या शेतकऱ्याची। त्याशिवाय कांदा, भुईमूग तर बाजरी या पिकांचेही नुकसान झाले। दरम्यान पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना 72 तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते आणि त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांनी सूचना दाखल केल्या आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत असे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करता येतो। यंदा जिल्ह्यात जवळपास 7,33,303 शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला होता आणि त्यापैकी नुकसानग्रस्त झालेल्या 1,24,683 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीची सूचना देखील दाखल केली आहे, तीही 72 तासाच्या आत। आणि शेतकऱ्यांच्या जी काही पूर्वसूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्वाधिक बार्शी तालुक्यातील 38,461 तर अक्कलकोट तालुक्यामधील 32,562 तर माढ्यातील 14,419, मंगळवेढ्यातील 10,121, उत्तर सोलापूरमधील 8,803, दक्षिण सोलापूरमधील 6,457, करमाळ्यातील 6,206, मोहोळमधील 4,812, माळशिरसमधील 385, पंढरपुरातील 432 आणि सांगोल्यातील 2,025 अशा एकूण 1,24,683 शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। आणि ही जी काही रक्कम आता शासनाकडून मंजूर झाली, ती मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे जे काही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेलं नुकसान होतं त्याची ही भरपाई आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर वर्ग करण्यात येणार आहे। धन्यवाद।